गोरगरीब आणि गरजूंची सेवा करण्यासाठी कणेरी मठावर श्री सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे। दरवर्षी हजारो रुग्ण इथं उपचार घेऊन बरे होतात, त्यांचं मोठं समाधान मिळतंय असं प्रतिपादन मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केलं। सिद्धगिरी हॉस्पिटलच्या 15व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। हॉस्पिटलच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला। सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचा 15वा वर्धापन दिन आणि सिद्धगिरी नर्सिंग महाविद्यालयाचा वार्षिकोत्सव कार्यक्रम पार पडला। मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि पुण्याचे आयकर आयुक्त डॉक्टर नितीन वाघमोडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आणि निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले प्रमुख उपस्थित होत्या। जीवनात केलेलं उत्तम कर्म आपण कुठेही असू ते अधिक चांगल्या ताकदीनं आपल्यापर्यंत येतं। पंचक्रोशीतील लोक आणि मठाचे भक्तगण रात्रंदिवस मठाची काळजी घेतात। हॉस्पिटलच्या रुग्णसेवेबाबत आपण आनंदी असल्याचं स्वामीजींनी सांगितलं। तर सिद्धगिरी हॉस्पिटलद्वारे सर्व टीम रुग्णांची चांगली सेवा करते। ग्रामीण भागात 60,000 रुग्णांची तपासणी आणि दुर्मिळ शस्त्रक्रिया करणारं राज्यातील हे एकमेव हॉस्पिटल आहे। येत्या काळात मुंबईतील प्रसिद्ध रुग्णालयापेक्षा मोठं हे हॉस्पिटल बनेल असा विश्वास डॉक्टर नितीन वाघमोडे यांनी व्यक्त केला। यावेळी आमदार शशिकला जोल्ले, संजय वनभट्टे, डॉक्टर शिवशंकर मरजक्के, प्राचार्या रेगिना सातवेकर यांनी मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाला उद्योजक सुरेंद्र जैन, सरस्वती साडी डेपोचे शंकर दुल्हाणी, यशोवर्धन बारामतीकर, डॉक्टर प्रकाश भरमगौडर, डॉक्टर वर्षा पाटील, डॉक्टर सचिन पाटील, जीपी वड्ड, विक्रम पाटील, विवेक सिद्ध यांच्यासह नागरिक उपस्थित होते।